विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी आहे चेतन राठोड आणि स्वागत करतोय आपला द प्रियांसी आयांसी अकॅडमी या यूट्यूब चॅनेलवर. तर मित्रांनो आपण जी टेस्ट सिरीज चालू केलेली आहे तर कधीपासून जे 2013 ते 2025 आज अखेरपर्यंत जे टीईटीला पेपर 1 आणि पेपर 2 ला मराठी जीएस जीके जे 90 मार्काचा मटेरियल आलेला आहे तर ते आपण सगळं देण्याचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो आणि आतापर्यंत देत आलेलो आहोत. जर तुम्ही द प्रियांसी आयांसी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर तिथं जा मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर मित्रांनो मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ टाकाल तेव्हा तुम्हाला काय मित्रांनो त्याची नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही बघायला सुरुवात कराल. मित्रांनो जे संभाव्य आपले जे मागील प्रश्नपत्रिका होते ते संपलेले आहेत. आता आपण 4-5 दिवसापासून टॉप क्वालिटी कंटेंट म्हणजे जे मागलचे प्रश्नपत्रिका होतं त्यांचा विश्लेषण करून आपण हे जे आता संभाव्य प्रश्नपत्रिका आहेत जे येऊ शकतात हे आपण घेण्याचा प्रयत्न करत आहोत. मित्रांनो याच्यात आपण मराठी आणि जीएस जीके हे 2 विषय जे की 90 मार्काला विचारले जातात. परिसर अभ्यास हा पेपर 1 ला असतो, जो की सामाजिक शास्त्र हा पेपर 2 ला असतो. हा मित्रांनो आपण सगळं देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आतापर्यंत आपले बरेच व्हिडिओ झालेले आहेत. काल मी एक राज्य आणि राजधानी त्याच्यावर पण व्हिडिओ घेतलेले आहेत. जे मला वाटेल की याच्यावर प्रश्न येतो म्हणजे मला वाटेल म्हणजे जे अभ्यास करून मी मला ते त्याच्यावर प्रश्न 100% येतो, दिन विशेषवर 100% प्रश्न येतो, त्याच्या पण मी लेक्चर घेणार आहे. राज्य राजधानीचं लेक्चर झालेलं आहे आणि आता आपण मराठी या विषयाचं मित्रांनो संभाव्य प्रश्नपत्रिका जे की 100% याच्यातून म्हणजे याच्या रिलेटेड प्रश्न येऊ शकतात हे आपण आज बघणार आहोत. तर चलो मित्रांनो सुरू करूया. काय पहिला प्रश्न, ऐ आणि औ या वर्णांना व्याकरणात काय म्हणतात? काय मित्रांनो, ऐ आणि औ या वर्णांना व्याकरणात काय म्हणतात? हे प्रश्न हे कशावर आहेत? वर्णमालेवर आहेत मित्रांनो. तर ऐ आणि औ याला व्याकरणात काय म्हणतात? सगळ्यांनाच माहित आहे मित्रांनो काय म्हणतात यांना. तर मित्रांनो यांना संयुक्त स्वर म्हणतात का, महाप्राण म्हणतात का, अर्धस्वर म्हणतात का, की स्वर आदी म्हणतात? तर मित्रांनो याचा योग्य उत्तर आहे मित्रांनो काय आहे? संयुक्त स्वर हा या आपण ऐ आणि औ यांना संयुक्त स्वर म्हणतो. मग संयुक्त स्वर का बायला संयुक्त स्वर का कसं काय संयुक्त स्वर म्हणायचं? तर मित्रांनो हे काय आहेत? 2 स्वरापासून बनलेले आहेत. किती स्वरापासून बनलेले आहेत? 2 स्वरापासून बनलेले आहेत. उदाहरणार्थ अ आ आणि ई प्लस ई मोठी याच्यापासून काय झालेलं आहे मित्रांनो? ऐ हा बनलेला आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आ उ मोठा उ याच्यापासून काय बनलेला आहे मित्रांनो? औ बनले. हे 2 स्वर मिळून बनतात म्हणून आपण याला काय म्हणतो? संयुक्त स्वर असे म्हणतो मित्रांनो, जे की मराठीत वर्णमालेत असे 4 आहेत. तर त्याच्यानंतर बघूया आपण महाप्राण हा मित्रांनो हिसका म्हणजे आवाजात झटका दिल्याप्रमाणे होतो, हिसका दिल्याप्रमाणे होतो म्हणून ह जो आहे हा काय मित्रांनो? महाप्राण आहे. हा महाप्राण आहेत मित्रांनो. आणि मराठीमध्ये इतर दुसरे महाप्राण आहेत ते आपण याच्यात जे इंग्रजी अक्षरामध्ये एच ज्या अक्षरात येतो तो आपण काय म्हणतो मराठीमध्ये? तो महाप्राण मानतो मित्रांनो. त्याच्यानंतर झालाय अर्धस्वर मित्रांनो 4 आहे, सगळ्यांनाच माहित आहे. एर लव हे अर्धस्वर आहेत मित्रांनो. आणि स्वरादी हे 2 आहे. आणि आहा स्वरादी का तर याच्या अगोदर म्हणजे आणि आहाच्या अगोदर मित्रांनो स्वर येतो, त्याच्याशिवाय त्याचा अर्थ पूर्ण होत नाही म्हणून आपण त्याला मित्रांनो काय म्हणतो? स्वरादी असे म्हणतो मित्रांनो. संधीवर आहे मित्रांनो पुढचा प्रश्न क्रमांक 2. भुर्जित या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता? काय मित्रांनो शब्द काय दिलेला आहे? भुर्जित हे मित्रांनो संधी मित्रांनो हे आपल्याला काय करतात? विचारले जातात पेपरमध्ये. कुठलाही पेपर असो मित्रांनो 1 किंवा 2 प्रश्न संधीवर फिक्स असतात. मग संधी म्हणजे काय? संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे होय. आणि त्याचा मित्रांनो संधी जशा प्रकारे आपल्याला संधी विचारते त्या प्रकारे आपल्याला विग्रह पण विचारते, म्हणजे जेणेकरून आपले जे शब्द आहेत ते आपल्याला पाठ असले किंवा आपण संधी आणि विग्रह हे दोन्ही प्रकार जर शिकलो मित्रांनो तर आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. संधी आणि विग्रह हे सोपे प्रश्न असतात, हे दिलेले असतात आपल्याला. फक्त आपल्या मानसिकतेमध्ये हे काय केलेले आहेत मित्रांनो? फिट केलेले आहे की संधी हा अवघड टॉपिक आहे. मित्रांनो कधी संधी हा अवघड टॉपिक आहे? जेव्हा तुम्ही शब्दग्रह वर्णमाला हा व्यवस्थित करत नाही मित्रांनो तेव्हा काय संधी हा काय मित्रांनो? अवघड सब्जेक्ट आहे मित्रांनो. आपण काय करतो मित्रांनो? जे वर्णमाला आहे ते सोपे आहेत म्हणून आपण करत नाही. सोपे करण्याचा आपल्याला काय आहे मित्रांनो? सोपे करण्याचा आपल्याला कंटाळा येतो. आपल्याला वाटतो सोपा जो आहे तो इझी होतो, आपल्याला सोप्या पद्धतीने प्रश्न सुटतात, पण तसं नाहीत मित्रांनो. तसं नाही. त्याच्यात पण आता बरेचसे प्रकार बदललेले आहेत मित्रांनो. दिवसेंदिवस त्याच्यात काय होत आहे? बदलत आहेत. मग ते वर्णमाला पण आपल्याला काय केलं पाहिजे? गरजेचं आहे. चांगल्या प्रकारे केलेलं गरजेचं आहे, जेणेकरून वर्णमालेवर सगळे टॉपिक पुढचे काय मित्रांनो? सगळे टॉपिक मित्रांनो पुढचे आधारित आहेत.
तर संधी, संधी म्हणजे काय मित्रांनो, तर संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे होय. संधीचे मित्रांनो 3 मुख्य प्रकार पडतात. त्याच्यात एक स्वर संधी, दुसरा मित्रांनो व्यंजन संधी आणि तिसरा विसर्ग संधी. तर मित्रांनो अजून 2 विशेष प्रकार पडतात. त्याच्यात एक पूर्ण रूप संधी आणि पूर्व रूप संधी असे 2 विशेष प्रकार पडतात मित्रांनो. आपल्याला विचारलेला काय आहे तर भुर्जित, भुर्जित हा शब्द आहे तर या शब्दाचा संधी विग्रह विचारलेला आहे मित्रांनो. आणि कधी कधी आपल्याला विग्रह दिलेले असतात आणि संधी विचारतात, दोन्ही टाईप आपल्याला यायला पाहिजे. तर भुर्जित, तर मित्रांनो या शब्दाचा योग संधी विग्रह भू प्लस ऊर्जित आहेत का, नाही. भू प्लस ऊर्जित आहे का, याच्यात मित्रांनो फक्त ही पहिला उकार आहे आणि हा दुसरा उकार आहे. तर मित्रांनो काय, तर भू प्लस ऊर्जित याचा योग्य उत्तर आहेत मित्रांनो. 2 नंबर भू प्लस ऊर्जित याचा योग्य उत्तर आहे. हा पण नाही. आणि भू प्लस अर्जित याचा तर काही विषयच नाही मित्रांनो. आणि भू प्लस अर्जित ह्याचा तर काही विषयच नाही, येणार नाही. मग हे व्यंजन संधी आहे. हा कुठली संधी आहे ना, व्यंजन संधी आहे. ह्या व्यंजन संधी आहे. मग व्यंजन संधी म्हणजे कुठली संधी आहे, तर व्यंजन संधी म्हणजे ही सजातीय स्वर, सजातीय व्यंजन संधी आहे मित्रांनो. कसं, हे उ आणि हे उ आलेले म्हणजे जवळजवळ आलेले आहेत मित्रांनो, म्हणून ही काय सजाती व्यंजन संधी आहेत मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. तुला पाहताच माझी खात्री पटली या वाक्यातील प्रकार ओळखा. आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तर तुला पाहताच माझी काय झाली, माझी खात्री पटली. तर मित्रांनो जे वाक्य दिलेले आहेत आपल्याला याचा प्रकार पाहायचा. आपल्याला मिश्र वाक्य आहे का, मिश्र वाक्यामध्ये आपण बरेच वेळ शिकलेला आहे मित्रांनो. एक गौण वाक्य आणि एक प्रधान वाक्य हे काय केलेलं असतात, जेव्हा तेव्हा जर तर याच्याने जोडलेला असतो तेव्हा तो मिश्र वाक्य होतो. हा मिश्र वाक्य आहे का, नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकला. संयुक्त वाक्य आहे का मित्रांनो, संयुक्त वाक्य असेल तर 2 प्रधान वाक्य हे एकमेकाला कनेक्टेड असतात, उभ्यानवी अव्ययाने जोडलेले असतात. त्याच्यात व आणि हे शब्द आलेले असतात. त्याच्यात व आणि असं काही आहेत का, नाही, म्हणून काय झालं मित्रांनो, संयुक्त वाक्य पण नाही. त्याच्यानंतर नकारार्थी आहे का, नकारार्थी म्हणजे निगेटिव्ह वाक्य आहे, त्याच्यात नकार दर्शवलेला असतो. याच्यात कुठंच नकार नाही, नवे नसे असे काहीच नाही मित्रांनो, म्हणून हा काय नकारार्थी पण नाही. पर्याय उरला आपला एकच, केवळ वाक्य आणि योग्य उत्तर आहे मित्रांनो. तुला पाहताच माझी खात्री पटली या वाक्याचा प्रकार ओळखा. तर योग्य प्रकार आहे मित्रांनो केवळ वाक्य, जे की पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे मित्रांनो. तर काय आहे, तर तुला पाहताच माझी काय पटली, खात्री पटली की तू तीच आहे, म्हणून मित्रांनो काय दिलेलं आहे, तर केवळ वाक्य हा दिलेला आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. मित्रांनो मराठी हा सोपा विषय आहे आणि टीईटी मध्ये याच्यावर किती प्रश्न विचारले जातात, 30 प्रश्न. मग हे 30 पैकी आपल्याला मित्रांनो 29-28 तरी पडले पाहिजे, जेणेकरून आपण क्वालिफाय होण्याच्या मार्गावर असतो मित्रांनो. कारण याच्यात काय असते मित्रांनो, याच्यात असते मित्रांनो हे पॅसेज विचारला जातो, पॅराग्राफ विचारला जातो. दोन्ही पॅराग्राफ मिळून मित्रांनो एक कवितावर आणि एक धड्यावर, त्याच्या दोन्ही पॅराग्राफ मिळून जवळपास 10 ते 15 प्रश्न याच्यावर विचारले जातात. 10 प्रश्न तर कंपल्सरी विचारले जातात. त्याच्यानंतर मित्रांनो काय असते, वाक्यप्रचार, म्हणी व वाक्यप्रचार. त्याच्यानंतर याच्यात काय असते मित्रांनो, व्याकरणावर एखादी प्रश्न, त्याच्यानंतर समानार्थी विरुद्धार्थीवर 2 प्रश्न आणि त्याच्यानंतर मित्रांनो जे वाक्याचे प्रकार आहेत म्हणजे जे शब्दाच्या जाती आहेत त्याच्यावर, हे म्हणजे एक एक प्रश्न. आता हे अभिधा झालं, अभिधा आणि व्यंजन आहे, याच्यावर हे जे शब्दशक्ती आहे याच्यावर 100% मित्रांनो फक्त टीईटी याच्यात प्रश्न विचारलाच जातो मित्रांनो. टीईटी बाकीच्या याच्यात पण विचारला जातो, पण टीईटी मध्ये याच्यावर लक्षण, अभिधा याच्यावर प्रश्न विचारलाच जातो मित्रांनो. तर आपण बघूया, सत्य सांगूनही त्याचे तोंड काळे झाले या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. काय मित्रांनो, काय करायचं आपल्याला, शब्दशक्ती ओळखायची आहे. तर कसं, सत्य सांगूनही त्याचे तोंड काय झाले, काळे झाले. काय झाले मित्रांनो, सत्य सांगूनही त्याचे तोंड काळे झाले, त्याचे तोंड काय झाले, काळे झाले. तर या वाक्यातील शब्दशक्ती कुठली मित्रांनो, शब्दशक्ती तीन प्रकारे मानल्या जातात. त्याच्यात मित्रांनो एक काय, अभिधा आहे, तर 2 लक्षणं आणि 3 व्यंजना. मित्रांनो अभिधा म्हणजे सरळ समाज मान्य अर्थ असेल तर त्याला काय म्हणतात, अभिधा म्हणतात. उदाहरणार्थ काय मित्रांनो, हा साप आहे, हा काय, हा सरळ साप आहे. त्याच्यानंतर मित्रांनो व्यंजना म्हणजे हा साप ठेचून काढला पाहिजे. हा काय झाला मित्रांनो, व्यंजना म्हणजे सापासारखे जे माणसं आहे यांना ठेचून काढलं पाहिजे, याचा पूर्णपणे वेगळा अर्थ निघतो मित्रांनो. आणि लक्षणा मित्रांनो, आता लक्षणा म्हणजे आम्ही गहू खातो, म्हणजे आम्ही गहू खातो का मित्रांनो, नाही खात. गहू पासून जी चपाती बनलेली, जी पोळी बनलेली आहे ते आम्ही खातो, म्हणजे लक्षणा म्हणजे मित्रांनो दुसरा अर्थ निघतो. आणि जे अभिधा आहे त्याच्यात पहिला अर्थ निघतो, जे व्यंजन आहे मित्रांनो याच्यात तिसरा अर्थ निघतो मित्रांनो. म्हणजे ते समजून घ्यावं लागते आपल्याला, व्यंग्यार्थ निघतो, म्हणून त्याला काय म्हणतात, व्यंग्यार्थ. म्हणजे एखादी गोष्ट चिडवायची असेल किंवा दुसरं काही असेल त्याला आपण काय, व्यंग असे म्हणतो. तर व्यंग्यार्थ आहे मित्रांनो. तर आपला उत्तर काय आहे, सत्य सांगूनही त्याचे तोंड काळे झाले. जर मित्रांनो तोंड काळे झाले, आता तोंड काळे झाले तर तोंडाला काय काळिंबा फासलाय का, काळं लावलं का, नाही. पण हे उत्तर आपला काय येईल, अभिधा येईल का, येणार नाही. काय येणार नाही.
कारण की सत्य सांगूनही त्याचे तोंड काळे झाले म्हणजे काय, आपण त्याला काय हे लावलो का, काही काळा लावलो का तोंडाला, काळा कलर वगैरे लावलो का, नाही लावलो. म्हणजे सरळ समाजमान्य अर्थ का नाही, हा पण चुकला. लक्षणा, हो लक्षणा योग्य उत्तर आहे. कसं काय, तर सत्य सांगूनही त्याचे तोंड काळे झाले. म्हणजे सत्य जेव्हा मी सांगितलं त्याला तेव्हा त्याचे तोंड काय झाले मित्रांनो, बारीक झाला असेल, म्हणजे चेहरा उतरला असेल, त्यालाच काय म्हणतात काय म्हणतात मित्रांनो, म्हणजे सरळ अर्थ न निघता दुसरा अर्थ निघालाय, म्हणून तो काय मित्रांनो लक्षण आहे. आणि व्यंगार्थ, व्यंगार्थ आपण आताच बघितलो की त्याचा काय तिसराच अर्थ निघतो मित्रांनो. हे तुम्ही शब्दशक्ती जर 3 एक वेळेस छोटासा टॉपिक दिलेला आहे, तुम्ही एक वेळेस जर वाचला तर 100% तुमचा प्रश्न चुकणार नाही. आणि आपण इथं प्रश्न घेत आहोत, त्याच्यात आपण काय करत आहोत मित्रांनो, याच्या चांगल्या प्रकारे विश्लेषण करत आहोत. तुम्ही जर व्हिडिओ बघितला तरी पण तुमचा प्रश्न जाणार नाहीत मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. पुढचा प्रश्न कशावर आहे, तर मराठी भाषेचे आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते. मित्रांनो काय आहे प्रश्न, मराठी भाषेचे आधुनिक मराठी कवितेचे जनक कोणाला ओळखले जातात. आधुनिक मराठी कवितेचे जनक सगळ्यांनाच माहिती आहे मित्रांनो. योग्य उत्तर काय आहे याच्या पर्यायामधून बघू. नाथो महानोर आहेत का, नाहीत. बालकवी आहेत का, नाहीत. कुसुमाग्रज आहे का, नाही. तर केशवसूत हे काय मित्रांनो याचा योग्य उत्तर आहे मित्रांनो, केशवसूत. केशवसूत काय आहे मित्रांनो याचा योग्य उत्तर आहे. आपण काय म्हणतो त्यांना, आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून केशवसूत म्हणजे कृष्णाजी केशव दामले यांना मित्रांनो आपण आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून मानले जातो. त्यानंतर बालकवी, बालकवीला आपण निसर्ग कवी पण म्हणतो. मग कोण आहे मित्रांनो, हे खानोलकर, हे कोण आहेत, सॉरी ठोंबरे, ठोंबरे आपण काय म्हणतो याला बालकवी असे म्हणतो. त्र्यंबक बापूजी ठोंबरे, हे कोण आहे मित्रांनो, त्र्यंबक बापूजी ठोंबरे याला आपण बालकवी असे म्हणतो. नाधो मनोहर, नाधो मनोहर महानोर, नाधो मनोहर हे पण मित्रांनो काय आहे, हे पण प्रसिद्ध कवी आहेत मित्रांनो. आणि कुसुमाग्रज तर सगळ्यांना माहित आहेत, विवा शिरवाडकर यांना आपण कुसुमाग्रज म्हणतो. 27 फेब्रुवारी जे की आपण मराठी भाषा दिन म्हणून, मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो मित्रांनो. ही कोणाची जयंती आहे, ही कुसुमाग्रज यांचीच जयंती आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, 6वा क्रमांकाचा आहे. आजीने नातवाला गोष्ट सांगितली, या वाक्यातील मुख्य कर्म कोणते. मित्रांनो का इथं मुख्य कर्म विचारला गेलेला आहे, या वाक्यातील मुख्य कर्म कोणते. तर मित्रांनो मुख्य कर्म का विचारला गेलेला आहे मित्रांनो, आता कर्म करता काय मित्रांनो, कर्म करता आणि क्रियापद याच्याने काय बनते, वाक्य पूर्ण बनते. तर मित्रांनो जेव्हा आपल्याला कर्म आणि कर्ता ओळखायचे असेल तेव्हा आपण क्रियापदाने प्रश्न विचारतो. नारा नारी नारे हे प्रत्यय लावून मित्रांनो क्रियापदाने काय करतो, आपण क्रियापदाने काय करतो मित्रांनो, प्रश्न विचारतो. सांगितली, सांगितणारे कोण, सांगितली कोणी, कोणी सांगितली, सांगितणारे कोणी. तर मित्रांनो जे उत्तर येईल तो काय असतो, कर्ता असतो. काय असतो मित्रांनो, तो कर्ता असतो. आणि कर्ता मित्रांनो ज्याच्यावर क्रिया करत असेल तो मित्रांनो कर्म असतो. काय असतो मित्रांनो, कर्म. आपण वारंवार व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. तर याच्यात बघूया मित्रांनो, हे जे कुठल्या वाक्याचा आहे ते कुठला वाक्य आहे, तर या वाक्यातील मुख्य कर्म कोणते. तर मुख्य कर्म का विचारला आहे, तर या वाक्यात मित्रांनो 2 कर्म दिलेले आहेत. काय दिलेले आहेत, 2 कर्म दिलेले आहेत मित्रांनो. हा जो वाक्य आहे हा द्विकर्मक आहेत मित्रांनो. तर द्विकर्मक क्रियापदामध्ये पण आपण बघितलं की द्विकर्मक असतात. त्याच्यात मित्रांनो मुख्य कर्म कुठला असतो मित्रांनो, तर मित्रांनो एक याच्यात काय असते, एक वस्तुवाचक आणि एक व्यक्तिवाचक, हे 2 प्रकारे कर्म असतात. तर मित्रांनो जे मुख्य कर्म आहेत मित्रांनो हे कन्फ्यूज करण्याचा भाग आहे. हा बऱ्याच जणांना कन्फ्यूज होतो आणि सगळ्यांना मित्रांनो कन्फ्यूज होणं साहजिक आहे. कारण की मुख्य कर्म आहे हे मित्रांनो वस्तुवाचकाला दिला जातो. हा व्यक्तिवाचकाला दिला जातो का, नाही. मग आपल्याला वाटते मित्रांनो हा व्यक्तिवाचकाला दिलेला आहे म्हणून आपण काय करतो मित्रांनो व्यक्तिवाचक लिहितो, पण हा चुकीचा आहे मित्रांनो. याच्यात द्विकर्म मध्ये जे आहेत याच्यात काय दिलेले असतात, जो वस्तुवाचक असतो त्याला मित्रांनो मुख्य कर्म मानले गेलेले आहेत. तर आपण बघूया या प्रश्नातून आपण ते क्लिअर करून घेऊया मित्रांनो. आजीने नातवाला गोष्ट सांगितली, सांगितणारे कोण व काय, आजी. मग आजी काय झाली मित्रांनो, सरळ सरळ आजी झाली मित्रांनो कर्ता. आजी काय झाली, कर्ता. आजीचा काही विषय नाही. आजी पर्याय क्रमांक 1 बघा मित्रांनो, आजी दिलेला आहे. तर मुख्य कर्म आजी आहे का, नाही. पर्याय क्रमांक 1 आपला काय आहे मित्रांनो, हा चुकीचा आहे. हा काय चुकीचा आहे, पर्याय 1 चुकलेला आहे मित्रांनो. सांगितली, सांगितली काय आहे मित्रांनो, सांगितली, घेतली, केली ही काय आहे, जेव्हा वाक्याच्या शेवटी येतो किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण करतो तो काय क्रियापद. पर्याय क्रमांक 2 बघा मित्रांनो चुकलं. 2 पर्याय आपले असेच उडाले. आता आपल्याला नातवाला आणि गोष्ट. मित्रांनो हे जे नातवाला आणि गोष्ट आहे दोन्ही काय आहे, कर्म आहेत. हे दोन्ही काय मित्रांनो, कर्म आहेत. हे नातवाला आणि गोष्ट याच्यापैकी आपल्याला उत्तर शोधायचं आहे मित्रांनो. जर नातवाला आणि गोष्ट हे मित्रांनो जेव्हा कर्ता हा क्रियेवर काय करतो, कर्म म्हणजे कर्म करतो तेव्हा हा तो काय असतो मित्रांनो, कर्म असतो. तर हे दोन्ही काय आहे मित्रांनो, हे कर्म आहे. याच्यापैकी मुख्य कर्म ओळखायचे आपल्याला. मग मुख्य कर्म कुठला असू शकतो, नातवाला. नातवाला काय व्यक्तिवाचक आहे, साहजिकच आहे मित्रांनो. हा काय मुख्य कर्म नाही. मग काय राहिला मित्रांनो, पर्याय क्रमांक 3.
जे की गोष्ट गोष्ट हे काय मित्रांनो योग्य मुख्य कर्म आहेत मित्रांनो. आपला उत्तर काय आहे मित्रांनो, उत्तर पर्याय क्रमांक 3 हा उत्तर आहे मित्रांनो आपला. तर आता मला वाटते द्विकर्मक जे क्रियापद आहे त्याच्यावरून तुमचे कुठलेही प्रश्न मित्रांनो चुकणार नाही. अशाच प्रकारे तुम्हाला नवीन नवीन आणि क्लिअर करून घ्यायचा भाग असेल तर तुम्ही द प्रियांसी आयांसी अकॅडमी या युट्यूब चॅनलवर जा. तिथं मित्रांनो व्हिडिओ बघितला नसेल तर मागील पहिले व्हिडिओ बघा. तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि मित्रांना शेअर करा, जेणेकरून मित्रांना पण फायदा होईल. आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघायचा असेल जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्ही मित्रांनो काय तुम्हाला चॅनलवर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन दाबायचे आहे, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला मित्रांनो त्याची नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही लगेच बघायला सुरुवात कराल मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. काय तर पिकत घातलेले आंबे या शब्दसमूहासाठी एक शब्द सुचवा. मित्रांनो हे शब्दसमूहावर आहे. जर आपल्याला शब्दसमूह आहे छोटासा टॉपिक आहे, थोडासाच आहे. जर याच्या आपण सविस्तर जर 2-4 वेळेस जर आपण हे केलं शब्दसमूह वाचलो तर आपला हा क्लिअर होऊन जाते, जेणेकरून आपला प्रश्न चुकणार नाही. ते पण मी याच्यावर घेऊन टाकतो मित्रांनो. तर पिकत घातलेले आंबे या शब्दसमूहासाठी एक शब्द सुचवा. आलई आहे का नाही, आमराई आहे का नाही. आमराई माहित आहे, जिथे जास्त झाडे असतात आंब्याची ज्या बाग असतात त्याला आपण काय म्हणतो, आमराई म्हणतो. आमराई पण नाही, राई पण नाही मित्रांनो. आणि काय आहे, अळी. पिकत घातलेल्या आंब्याची काय असते मित्रांनो, अळी असते मित्रांनो. पिकत घातलेले जे आंबे असतात, जे भटी लावलेले असतात त्यांना काय म्हणतात, अळी म्हणतात. जे की म्हणजे जो आपला गवत असतो किंवा तणीस असतो त्याच्यात मित्रांनो ते एकत्र करून लावले जातात. मग ते कच्चे तोडून लावले जातात, मग नंतर ते काय म्हणतात, पिकतात. त्याला काय म्हणतात मित्रांनो, अळी असे म्हणतात मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. उखळात डोके घातल्यावर मुसळाची भीती कशाला. काय मन दिलेली आहेत मित्रांनो. उकळात डोके घातल्यावर मुसळाची भीती कशाला, ही मन आहे. मन आणि वाक्यप्रचार याच्यावर पण बरेच प्रश्न विचारले जातात. तर मित्रांनो अचूक म्हणजे काय मित्रांनो, अचूक म्हणजे बरोबर. अचूक अर्थ सांगा म्हणजे बरोबर अर्थ सांगायचा याच्यात. तर चला बघूया. तर कष्टाचे काम टाळणे हे होते का उत्तर, नाही. हे उत्तर होत नाही, चुकलाय. शेतीचे काम आनंदाने करणे, आनंदाने होते का शेतीचे काम. चला बरं आता पेरणीला. तर हे पण चुकीचे आहे मित्रांनो. हे काय आहे, चुकीचे आहे. हे पण काय आहे, चुकीचे आहे. त्याच्यानंतर काय आहे मित्रांनो, संकट अंगावर घेतल्यावर परिणामाची भीती न बाळगणे. हा काय मित्रांनो योग्य उत्तर आहे की संकट अंगावर घेतल्यानंतर परिणामाची भीती न बाळगणे. मग ते त्यालाच म्हणतात मुसळाचे काय आहे मित्रांनो, तर उखळ्यात डोके घातल्यानंतर मुसळाची भीती कशाला बाळगायची बा. एखादं संकटच आपणच ओढून घेतला असेल मग त्याची भीती बाळगायची कशाला, हे याचं योग्य उत्तर आहे. मूर्खपणाचा निर्णय घेणे हा नाही मित्रांनो. मूर्खपणाचा निर्णय घेणे हा नाहीच मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. काय पुढचा प्रश्न, तळ्यातील मासे पोहतात या वाक्यातील तळ्यातील या शब्दाचा काळखात ओळखा. काय करायचं आपल्याला, तळ्यातील या शब्दातील काय करायचं मित्रांनो, काळखात ओळखायचा आहे. मित्रांनो हा प्रश्न कशावर आहे, हा प्रश्न विभक्तीवर आहे. विभक्ती सगळ्यांना माहित आहेत आपल्याला. विभक्ती किती प्रकारचे असतात, 8 प्रकारचे. कारखात दिलेले आहे 6 प्रकारचे. मग मित्रांनो आपल्याला करायचं काय आहे, तर कारखात ओळखायचं आहे. मग कारखात ओळखण्यासाठी आपल्याला विभक्ती, कारखात आणि त्याची प्रत्यय माहित असणं गरजेचं आहे. विभक्ती मित्रांनो कुठली, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन. संबोधन म्हणजे काय, अष्टमी पण आपण त्याला काय म्हणतो, संबोधन म्हणतो. हे झाले मित्रांनो, काय झाले, हे विभक्ती झाली. आणि कारखात 6 आहेत. त्याच्यानंतर जे हे आहे मित्रांनो, त्यांना जे प्रत्यय लागलेले असतात त्याच्यावरून काय ठरतात मित्रांनो, त्याचा कारखात ठरतो. आणि प्रत्यय आणि त्याच्यात कारण पण असतात मित्रांनो. म्हणजे की जे आता आपण बघूया अपादान म्हणजे दुरावा किंवा वियोग असेल. त्यानंतर जे सांप्रदान आहे मित्रांनो चतुर्थीचं, त्याच्यात काय आहे मित्रांनो, सांप्रदान म्हणजे भेट देणे किंवा एखादी वस्तू भेट देणे किंवा मिळणे, हे काय आहे मित्रांनो चतुर्थीचे झाले. त्याच्यानंतर करण आहे तृतीयचं. त्याच्या मित्रांनो आता आपल्याला बघायचं आहे तर तळ्यातील या शब्दाचा योग्य कारक आता बघायचा आहे मित्रांनो. कर्ता आहे का प्रथमाचं, नाही, विषयच नाही. कर्ताचा काही विषय नाही, कर्माचा काही विषय नाही. राहिले मित्रांनो 2च. एक अपादान म्हणजे दुरावा किंवा वियोग. पंचमी विभक्ती आहे, ज्याच्यात दुरावा वियोगचं काही आलेले आहेत का, नाहीत मित्रांनो. मग योग्य उत्तर आहे अधिकरण. अधिकरण मित्रांनो कशाचा आहे, अधिकरण कारकार्थ हा कुठल्या विभक्तीचा आहे मित्रांनो, हा सप्तमीचा आहे. तर मित्रांनो याच्यात स्थळ, काळ, वेळ हे दाखवलेले जातात. तई आ हे काय असतात मित्रांनो, प्रत्यय असतात. आणि हे मित्रांनो काय आहेत, याच्यात अधिकरण. त्याच्यात आपल्याला स्पष्ट काय दाखवलेला असतो, स्थळ, काळ आणि वेळ हा दाखवला जातो. मग स्थळ त्याच्यात काय, मग तळ्यातील काय आहे मित्रांनो, हे स्थळ आहे म्हणजे जागा दिलेली आहे. म्हणून आपला योग्य उत्तर आहे मित्रांनो अधिकरण. हा तळ्यातील मासे पोहतात या वाक्यातील तळ्यातील या शब्दाचा कारखात कोणता, तर अधिकरण हा आपला काय मित्रांनो 4 क्रमांकाचा पर्याय. हा एकदम व्यवस्थित आणि एकदम योग्य उत्तर आहेत मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. कशावर प्रश्न आहे, तर पोपट या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द ओळखा. पोपट या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द ओळखा. पोपट सगळ्यांना माहित आहे मित्रांनो,
सुख होते का, मिलिंद होते का, आई होते का, की विहंग होते? तर काय होते मित्रांनो, सुख. सुख हा पोपटचा काय मित्रांनो समानार्थी शब्द आहे मित्रांनो, सुख. आणि सुख हा पोपटचा समानार्थी शब्द आहे मित्रांनो. त्यानंतर आहे मित्रांनो मिलिंद. हा आपला उत्तर झालाय, पण दुसऱ्या पर्यायाचा विचार करताना मिलिंद. मिलिंद म्हणजे काय मित्रांनो, मिलिंद म्हणजे भ्रमर, मिलिंद म्हणजे भोवरा. मिलिंद म्हणजे काय मित्रांनो, मिलिंद म्हणजे भ्रमर, मिलिंद म्हणजे भोवरा. हे काय झालं मित्रांनो, मिलिंद हे भोवरा भ्रमर याचे समानार्थी शब्द आहेत मित्रांनो. नंतर आहे मित्रांनो अही. अही म्हणजे साप. अही म्हणजे साप. भुजंग हे काय मित्रांनो, अहीचे समानार्थी शब्द आहे मित्रांनो. आणि विहंग. विहंग म्हणजे पक्षी, खग हे काय झाले मित्रांनो, विहंगचे समानार्थी शब्द झाले मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थ्यांनो. पुढचा प्रश्न काय आहे, हे अलंकारिक शब्द आहे मित्रांनो. कपाळकरंटा या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा. काय मित्रांनो, काय दिलेला आपल्याला शब्द कुठला आहे, कपाळकरंटा. या अलंकारिक शब्दाचा योग्य आपल्याला काय करायचा आहे, तर अर्थ निवडायचा आहे मित्रांनो. तर काय होतं याचा योग्य अर्थ, खूप श्रीमंत असा होतो का, नाही. खूप श्रीमंत म्हणजे मित्रांनो काय, खूप श्रीमंत म्हणजे नवकोटा नारायण याला आपण काय म्हणतो, खूप श्रीमंत असा म्हणतो. आणि खूप श्रीमंताला आपण काय म्हणतो मित्रांनो, कुबेर. हा पण शब्द काय मित्रांनो, श्रीमंतांना हा कुबेर हा शब्द आहे मित्रांनो. दुर्दैवी मनुष्य आहे का, हो. कपाळकरंटा म्हणजे ज्याचा नसीब चांगला नाही, ज्याचा नसीब फुटका आहे, तर त्याला आपण कपाळकरंटा असे म्हणतो. रागारागात माणूस एखादी काम जर त्याच्यानं व्यवस्थित होत नसेल तर तो असं म्हणतो, किती मेहनत करून हा माझा काय कपाळकरंटा आहे. काही लोक असतात ज्याचं की त्यांचं खरंच नशीब, खरं नाही मानता येईल, पण नशीब काही काही लोकांना काही काही वेळेस साथ देत नाही, तेव्हा त्याला आपण कपाळकरंटा आहेस का तू, असं आपण त्यांना म्हणतो मित्रांनो. त्याच्यानंतर मूर्ख व्यक्ती. मूर्ख व्यक्ती आहे का, नाही. मूर्ख व्यक्ती म्हणजे मित्रांनो काय, अकलेचा खंदक, अकलेचा कांदा हे काय मूर्ख व्यक्तीसाठी वापरले जातात. खूप नशीबवान व्यक्ती हे आहे का मित्रांनो, खूप नशीबवान व्यक्ती पण नाहीत मित्रांनो. तर योग्य उत्तर आहे मित्रांनो दुर्दैवी माणूस. हा मित्रांनो काय आहे, योग्य उत्तर आहे आपला. योग्य उत्तर आहे मित्रांनो दुर्दैवी माणूस. हा आपला या पर्यायाचं योग्य उत्तर आहे, जे की कपाळकरंटा हा दुर्दैवी माणूस याला काय आहे, अलंकारिक शब्द आहेत मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. पुढचा प्रश्न काय आहे, पुढीलपैकी विदेशा किंवा परिभाषिक नसलेला अस्सल देशी शब्द ओळखा. काय करायचं मित्रांनो, आपल्याला पुढीलपैकी जे विदेशा किंवा काय परिभाषिक नसलेला या अस्सल देशी शब्द, अस्सल देशी शब्द आपल्याला ओळखायचा आहे मित्रांनो. तर अस्सल देशी शब्द ओळखायला मित्रांनो काय ओळखायचं आहे आपल्याला मित्रांनो, शब्दशक्ती. शब्दशक्तीचे 3 प्रकार पडतात मुख्य, दुसरे पण प्रकार पडतात त्याच्यात मित्रांनो काय, एक नंबरला आहे मित्रांनो तत्सम. तत्सम शब्द म्हणजे हा संस्कृत शब्द असतो. हा संस्कृत मधून आलेला शब्द मराठीत आपण जशाला तसा वापरतो त्याला आपण तत्सम शब्द म्हणतो. उदाहरणार्थ मंदिर, पुरुष, भूगोल हे काय झाले मित्रांनो तत्सम शब्द. त्याच्यानंतर 2 नंबरला आहे मित्रांनो तद्भव. तद्भव म्हणजे याच्यात जो संस्कृत मधून आलेला आहे पण मराठीत येताना त्याच्यात बदल होतो मित्रांनो. काळानुसार, वेळानुसार, प्रांतानुसार, भूप्रदेशानुसार त्याच्यात बदल होतो, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो तत्सम शब्द म्हणतो. तत्सम शब्द म्हणजे उदाहरणार्थ कर्ण. कर्ण हा संस्कृत मध्ये म्हणतो आपण त्याला इकडे कान असे म्हणतो. त्याच्यानंतर मरकट. मरकट म्हणजे माकड असे मित्रांनो हे काय आहे, हे तत्सम शब्द आहे, सॉरी तद्भव शब्द आहे आपला तत्सम तद्भव. आता मित्रांनो देशी. देशी घ्या, विदेशी घ्या, देशी. तर देशी मित्रांनो देशी काय आहे, याच्यात देशी शब्द कुठले आहेत, तर देशी शब्द म्हणजे जे महाराष्ट्रातील बोली भाषेतील शब्द आहे मित्रांनो, जे की इतर म्हणजे परभाषेतून आलेले नाहीत, मूळचे जे रहिवासी आहे महाराष्ट्राचे त्याच्यात बोली भाषेत रूढ झालेले शब्द म्हणजे देशी शब्द. मग देशी शब्द मित्रांनो कुठकुठले देशी शब्द आहे याच्यात, बटाटा देशी शब्द आहे का, नाही. बटाटा हा पोर्तुगीज आहे. त्याच्यानंतर मित्रांनो खेळ. खेळ पण नाही. किल्ली. किल्ली मित्रांनो हा कानडी शब्द आहे. किल्ली काय आहे मित्रांनो, कानडी शब्द आहे. तर मित्रांनो योग्य उत्तर आहे मित्रांनो बाजरी. बाजरी हा मित्रांनो काय आहे, देशी शब्द आहे मित्रांनो बाजरी. त्याच्यानंतर मित्रांनो झाड, दगड हे काय आहे, देशी शब्द आहे. वांगे हे काय मित्रांनो दगड शब्द आहे. डोंगर हे देशी शब्द आहेत मित्रांनो. तर योग्य उत्तर आहे मित्रांनो बाजरी हा देशी आणि देशाचा शब्द आहेत मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो कशावर आहेत, भल्या माणसाने कधी चोरी करू नये. तर या वाक्यातील भल्या, भल्या या शब्द हा शब्द काय आहे मित्रांनो, भल्या हा शब्द काय आहे, तर भल्या माणसाने काय करू नये, चोरी करू नये. तर हा शब्द काय आहे मित्रांनो, तर बघूया नाम आहे का, नाही. नाम नाही मित्रांनो. नाम का नाही, नाम माणसाने हे काय नाम आहे. तर मित्रांनो भावाचं नाम आहे का, नाही. भावाचं नाम ता, इ, त, पण, पना, वा, गी, री हे शब्द त्याला लागलेले नाहीत, म्हणजे हा भावाचं नाम पण नाही भल्या. तर त्यानंतर सार्वनामिक नाम, सार्वनामिक विशेषण आहे का, सार्वनामिक विशेषण नाही. कारण की सार्वनामिक विशेषण मध्ये काय दिलेलं असतं मित्रांनो, माझे, भारत माझा देश आहे, म्हणजे असं माझे, सर्व हे काय सार्वनामिक विशेषण मध्ये आहे, हा पण नाही. मग शेवटचा काय राहिला मित्रांनो गुणविशेषण.
हा पण नाही, हा पण नाही, भावाचं नाम पण नाही, गुणविशेषण हा योग्य उत्तर आहे मित्रांनो. तर गुणविशेषण म्हणजे का? गुणविशेषण का मित्रांनो? तर गुणविशेषण जे विशेषणची व्याख्या काय आहे मित्रांनो? नामाची व्यापत्ती मर्यादित करून नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण असे म्हणतो. काय म्हणतो मित्रांनो? नामाची व्यापत्ती मर्यादित करून, नाम जे आहे त्याची व्यापत्ती मर्यादित करणे आणि त्याच्याबद्दल विशेष माहिती सांगणे, हे दोन्ही काम करण्याचं काम कोण करतो मित्रांनो? विशेषण करते. तर हा जो भल्ल्या आहे, भल्ल्या हा मित्रांनो विशेषण आहे. भल्ल्या विशेषण आहे म्हणजे भल्ल्या हा जो आहे मित्रांनो माणसाबद्दल विशेष माहिती सांगण्यासाठी आलेला आहे. मग भल्ल्या असो तर काय मित्रांनो? भल्ल्या हा माणसाबद्दल विशेष माहिती सांगण्यात, नामाची व्यापत्ती मर्यादित करून, नाम कोण आहे? माणूस. नामाची व्यापत्ती मर्यादित करून नामाबद्दल विशेष माहिती सांगण्याचं काम भल्ल्या करत आहे. म्हणून मित्रांनो भल्ल्या काय आहेत मित्रांनो? गुण. आता भल्ला काय आहे? गुण आहे. सुंदर, त्याच्यानंतर भल्ला आहे काय? गुण आहे. सुंदर काय आहे? हा पण काय दिसण्याचा एक गुण आहे. म्हणजे भल्ल्या हा मित्रांनो गुणविशेषण आहे. योग्य उत्तर आहे मित्रांनो गुणविशेषण. भल्ल्या हा नामाचा हा शब्द काय आहे मित्रांनो? गुणविशेषण आहे. तर मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. मुलगा पुस्तक वाचत असे या वाक्यातील काळ ओळखा. काय ओळखायचं आपल्याला? काळ ओळखायचा आहे. असे मित्रांनो वाक्याचे म्हणजे जे काळ आहे ते किती पडतात? 3 काळ आणि प्रत्येक काळाचे 4-4 उपप्रकार पडतात मित्रांनो. काळ कुठले? वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. जी क्रिया चालू आहेत, घडत आहेत, वर्तमान काळ. झालेली आहे भूतकाळ, होणार आहे ते भविष्यकाळ. सगळ्यांना माहिती आहे याचे 4 प्रकार पडतात. रीती, साधा, त्याच्यानंतर पूर्ण आणि अपूर्ण. तर मित्रांनो आपल्याला बघायचं काय? तर आता आपल्याला मुलगा पुस्तक वाचत असे, हा मुलगा जो आहे पुस्तक वाचत असे म्हणजे मित्रांनो भूतकाळ. मग जी क्रिया जर सतत त्या काळात घडत असेल तर ती आपण कसल्या काळात वापरतो? रीती काळात. साहजिकच आहे मित्रांनो. मुलगा पुस्तक वाचत असे या वाक्यातील आपल्याला काळ ओळखायचा आहे. अपूर्ण भूतकाळ आहे का? नाही. का? कारण की भूतकाळात क्रिया पूर्ण झाली नाही. भूतकाळात क्रिया पूर्ण झालेली नाही तर ती काय मित्रांनो? काय आहे? अपूर्ण भूतकाळ. तर मित्रांनो अपूर्ण भूतकाळ काय? नाही. पर्याय क्रमांक 1 चुकलाय. त्याच्यानंतर मित्रांनो पूर्ण भूतकाळ आहे का? नाही. कारण की याच्यात क्रिया मुलाचं पुस्तक वाचून झाला असता. पूर्ण भूतकाळ पण नाही. सामान्य वर्तमान काळाचा काही विषयच नाही. मग रीती भूतकाळ हा जो पर्याय उरलेला आहे हा 2 नंबर पर्याय काय मित्रांनो आपल्याला योग्य उत्तर आहे. तर मुलगा पुस्तक वाचत असे, मुलगा गाणे गात असे, जी क्रिया सतत आणि नियमित ज्या काळात केल्या जातो मित्रांनो त्या काळात काय आहे ते वर्तमान काळ रीती भूतकाळ असे म्हणतात मित्रांनो. म्हणजे सतत नियमित घडणाऱ्या क्रियाला आपण रीती काळ म्हणतो. मग त्या काळानुसार म्हणजे ते कुठल्या काळात घडल्यात, वर्तमान काळात आहे, भूतकाळात, भविष्य काळात आहे, ते वाक्यानुसार आपल्याला काय मित्रांनो लक्षात येते. जर मित्रांनो तुम्ही द फ्रियांसी आयांशी अकॅडमी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही त्या युट्यूब चॅनलवर जा मित्रांनो. युट्यूब चॅनलवर जेवढे व्हिडिओ दिलेले आहेत मी मागील, जे की क्वालिटी कंटेंट आहे मित्रांनो टीईटी पेपरसाठी आणि जे संभाव्य आपण घेत आहोत तर ते पोलीस भरती असो, टीईटी असो, वनरक्षक भरती असो, त्यानंतर जी टेट येणार आहे 4 नंबरची टेट, त्यानंतर आरोग्य विभागाची जागा येणार आहेत, अंगणवाडी परीक्षक आहेत, त्यानंतर आदिवासी विभाग याच्यात पण जे जागा निघालेल्या आहेत याची मित्रांनो चौकीदारची आहे. सगळ्यांना हे काय व्हिडिओ काम देणार आहेत मित्रांनो. जर तुम्हाला अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला हे करायचे असेल मित्रांनो, बघायचे असेल तर तुम्ही या चॅनलला मित्रांनो काय करा? सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.